नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कौस्तुभ शैलेश गोसावी. मंडळी, ब्राईट जेन एज्युकेशन या संस्थेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 12वी हा एक आव्हानात्मक टप्पा असतो प्रत्येकाच्याच आयुष्यातला, टर्निंग पॉईंट ऑफ लाईफ. परंतु आता घाबरायची गरज नाही आहे, कारण आम्ही आलो आहोत तुमच्यासाठी. 12वीचं संपूर्ण पुस्तक मराठी विषयाचं आज आपण पूर्ण करणार आहोत. धडे, कविता, कथा, व्याकरण आणि उपयोजित मराठी अर्थातच निबंध या सगळ्याचं एक मिश्रण आपण आजच्या या व्याख्यानामध्ये आपण अनुभवणार आहोत, जगणार आहोत. मंडळी, 12वीचं एक वर्ष म्हटलं की सगळ्यांच्याच मनात एक धाकधूक असते, परंतु मराठीसारखा सोपा विषय असताना सुद्धा आपण नको त्या कल्पना आपण मनामध्ये तशा तयार करतो. आज आपण सगळ्याच धड्यांचं, कवितांचं एक सारांश काय असतो आणि त्याचं एक स्पष्टीकरण, महत्त्वाचे कुठले प्रश्न आहेत, महत्त्वाचे कुठले घटक आहेत आणि कोणत्या घटकांवरती आपण अधिक जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या या धड्यातल्या, आजच्या या पाठ्यपुस्तकातल्या पहिल्या धड्यातला पहिला पाठ, तो वेगवशता. लेखक आहेत प्राध्यापक शिवाजीराव भोसले. मंडळी, वेगवशता, वेगाच्या आहारी जाणं, वेगाला वश होणं असा याचा अर्थ आहे आणि त्याचंच एक मार्मिक विश्लेषण त्यांनी या पाठाच्या माध्यमातून केलेलं आहे. वेगाच्या आहारी जाणं आणि गरज नसताना घेतलेली वाहनं आणि त्यावरती स्वार होणं ही आजच्या तरुण वर्गाची प्रवृत्ती आहे. हे आपण अनुभवतो की प्रत्येक समाजामध्ये तरुण मंडळी जी असतात ती वेगाच्या आहारी जातात आणि आपल्या आयुष्याचं एक नको ते करून घेतात. परंतु हीच प्रवृत्ती पुढे जाऊन कशी धोक्याची ठरते आणि वाहनेच माणसांवरती कशी स्वार होतात, कशी आरूढ होतात याचंच एक स्पष्टीकरण मांडणारा हा पाठ आहे. तर यातले आपण जे महत्त्वाचे घटक आहेत किंवा जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावरती आपण फोकस करूयात. पहिलं त्यातलं स्वमत, कारण स्वमताचा प्रश्न हा तुमच्या मताचा असतो, त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे आणि म्हणून या भागामध्ये एक्झामिनरला गुण कापण्याचा, मार्क कट करण्याचा तिथे अधिकार नसतो. परंतु स्वमत हे रिलेटेड असलं पाहिजे, संबंधित असलं पाहिजे. आता त्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे वाढता वेग म्हणजे ताण याविषयी तुमचे मत लिहा. आता वाढता वेग म्हणजे ताण हा कशा प्रकारे असू शकतो हे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. कुठलंही वाहन चालवताना आपण त्या वाहनामध्ये आरामदायी बसलेले असतो, परंतु वाहनाची एक शर्यत रस्त्यावर लागलेली असते. प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपल्या मागून जी वाहने येत असतात त्यांना आपण पाहत असतो, त्यांना आपण एक त्यांच्याशी शर्यत लावण्याचा एक प्रयत्न करत असतो. परंतु ही शर्यत कशा प्रकारे वारट ठरू शकते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा वेगवशता पाठ आहे. आता उत्तराची सुरुवात करताना तुम्हाला लिहायचं आहे की प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांच्या वेगवशता या पाठामध्ये वेगाला आहारी जाण्याचं एक केलं जाणारं आवाहन या पाठामध्ये त्यांनी संबोधलेलं आहे. ओके, तर त्यानंतर तुम्ही पुढे लिहू शकता की वाढता वेग म्हणजे ताण हा कशा प्रकारे ठरू शकतो. अर्थातच ते पुढील काही गोष्टींवरून आपण माहीत करून घेऊ शकतो. तर पहिला म्हणजे वाढता वेग ही एक प्रकारची वाहनातली शर्यत असते, त्यामुळे आपण आपल्या गाडीतले सम्राट आहोत, आपण राजे आहोत या अनुषंगाने, या भावनेने आपण ते वाहन चालवत असतो. परंतु हे वाहन चालवताना आपल्या मनावरचं जे संतुलन असतं किंबहुना जे एक मानसिक बॅलन्स असतो तो आपण पूर्णपणे कुठेतरी ढासळत चाललेला असतो आणि परिणामी शारीरिक, मानसिक असा दोन्ही दृष्ट्या ताण आपल्याला जाणवतो. त्यामुळे यामध्ये एक डोळ्यांवरती एक वेगळी झापड येऊ शकते, किंबहुना एक डोळ्यांची नजर चुकू शकते आणि यामुळे होतंय काय की माणसाच्या मनातलं जे काही एक चक्र आहे किंवा त्याचं जे ध्येय आहे ते चुकू शकतं आणि माणूस अपघाताला बळी पडू शकतो. हे तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. आणि या अनुषंगानेच वाढता वेग हा ताण ठरू शकतो. त्यामुळे एक शारीरिक, मानसिक आणि परिणामी डोळ्यांवरती येत असताना ताण हा या सगळ्याला एक जबाबदार ठरतो, कारणीभूत ठरतो आणि म्हणून वाढता वेग हा ताण हे अर्थातच वेगवशता पाठातलं एक वाक्य हे या पाठाची सत्यता वाटते. वाहन हे वाचवण्यासाठी असते, हे वेळ घालवण्यासाठी नसते. हा पुढचा प्रश्न यातला जो स्वमतासाठी बोर्डामध्ये येतो. आता कुठलंही वाहन हे वेळेचं साधन आहे, अर्थात परिश्रम आणि वेळ वाचवण्यासाठी आपण त्या वाहनाचा उपयोग करत असतो, वापर करत असतो. परंतु वाहन हे वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. हे शिवाजीराव भोसले अर्थातच लेखकांचं हे म्हणणं आहे. ते कशा प्रकारे, तर
कुठल्याही वाहनामध्ये आपण जेव्हा त्याचा वापर करत असतो तेव्हा ते अर्थात निश्चितच ते त्याचा आपण एक वेळ वाचवण्यासाठी किंवा आपले परिश्रम वाचवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो, ही सत्यता आहे आजच्या काळातली. परंतु होतंय काय की आजच्या काळामध्ये वेळ घालवण्यासाठी म्हणजे उगाचच नाहक वेळ खर्चिक करतो आपण कुठेतरी, आणि त्यामुळे त्याचा फटका किंवा त्याचा परिणाम एक नकारात्मकदृष्ट्या होत असतो. त्यामुळे वाचवण्यासाठी वेळेची बचत हीच महत्त्वाची आहे यामध्ये. आणि म्हणून कुठलाही आपल्या आयुष्यातला वेळ हा मौलिक असतो आणि वाहन हे त्यासाठी एक वेगळं साधन असतं, आणि म्हणूनच वेळ घालवण्यासाठी नसतंच मुळात ते, ही सत्यता आहे. आणि म्हणूनच शब्दामध्ये मांडायचं झालं, हे स्वमतामध्ये मांडायचं झालं, तर तुम्ही अशा प्रकारे मांडू शकता की कुठलंही वाहन हे ज्याप्रमाणे आपण जेव्हा ते एक वाहन या दृष्टीने बघतो तेव्हा ते साधन हेच असतं, ते नाहक या अनुषंगाने नसतंच ते. आणि म्हणून वाहन हे वेळ वाचवण्यासाठी, वेळेची बचत करण्यासाठी असलेलं एक योग्य माध्यम आहे, असंच या ठिकाणी म्हणायला हवं. आता यानंतर पुढचे प्रश्न म्हणजे समानार्थी शब्द, जे तुम्हाला परिच्छेदानुसार हे विचारले जातात. आपण त्या अशा प्रश्नांचा सराव करणं गरजेचं असतं. निकड गरज हे पहिलं यातलं. त्यानंतर उचित म्हणजेच योग्य, उसंत म्हणजे मोकळा किंवा सवळ असे तुम्ही लिहू शकता, आणि शेवटचा म्हणजेच व्यग्र, व्यस्त. आता हे जे समानार्थी शब्द आहेत हे कुठलेही असू शकतात, त्यामुळे पाठाचं वाचन असणं गरजेचं आहे. पाठाचं तुम्ही एक सूक्ष्मपणे केलं जाणं निरीक्षण गरजेचं आहे. त्यामुळे परिच्छेदानुसार हे परिच्छेदावरती विसंबून असतं सगळ्या गोष्टी. त्यानंतर पुढे म्हणजे सामासिक शब्द व विग्रह, हे तुमच्या स्वाध्याय कृतीमधले काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेत. त्यातला पहिला जो आहे तो म्हणजेच ताणतणाव. आता समासाचा विग्रह करताना कसं करणार, आणि शिवाय समास ओळखायचा पण, हा पण वेगळा टास्क असतो त्यामध्ये. ताणतणाव वगैरे, कारण हे दोन्ही शब्द एकत्र आहेत, त्यामुळे ताणतणाव वगैरे असे शब्दांची फोड केली जाते तेव्हा तो समाहार द्वंद्व हा समास असतो. यानंतर दरडोई. आता दरडोई म्हणजे काय? डोई म्हणजे काय? डोई म्हणजे माणूस, दर म्हणजे प्रत्येक डोईला, प्रत्येक माणसाला समास झाला अव्ययीभाव समास. हा प्रत्येक जेव्हा या शब्दामध्ये येतो विग्रहामध्ये तेव्हा तो अव्ययीभाव समास असतो. पुढे त्याप्रमाणेच यथाप्रमाण. यथाप्रमाण म्हणजे काय? यथा म्हणजे प्रमाणे, नुसार. प्रमाण म्हणजे प्रपोर्शन, प्रमाणानुसार किंवा प्रमाणाप्रमाणे असंही तुम्ही लिहू शकता. त्यामुळे हा समास झाला अव्ययीभाव समास. शेवटचा समास जीवनशैली. जीवनशैली म्हणजे काय? तर जीवनाची शैली, अर्थात तो चीचा प्रत्यय लागला तिथे, आणि चीचा प्रत्यय हा विभक्तीला जातो, म्हणून विभक्ती तत्पुरुष हा त्याचा समास आहे. आता यानंतर पुढचा प्रकार तो म्हणजे वाक्य रूपांतर. आता वाक्य रूपांतर म्हणजे काय? वाक्याचं कन्व्हर्जन करणं, वाक्याचं ट्रान्सफॉर्मेशन करणं, ते रूपांतरित करणं म्हणजेच वाक्य रूपांतर होय. आता त्यातलं पहिलं वाक्य आपण घेऊया, जे महत्त्वाची वाक्य आहे तीच वाक्य मी या ठिकाणी घेतली आहेत, कारण अशी वाक्ये बोर्डामध्ये विचारली जातात. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. वाक्य कशामध्ये करायचं आहे? उद्गारार्थीमध्ये करायचं आहे. वाक्य कशामध्ये आहे? विधानार्थीमध्ये. विधानार्थीचं उद्गारार्थीमध्ये करायचं आहे, म्हणजेच एक्सक्लामेटरी फॉर्ममध्ये करायचं आहे. तेव्हा किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात, आश्चर्याचा भाव प्रकट झाला इथे, म्हणून शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलं. उद्गारवाचक चिन्हाला अर्धा मार्क आहे, ते जर तुम्ही दिलं नाही तर तुमचा अर्धा मार्क त्यातला मायनस होऊ शकतो. त्यामुळे ते खबरदारी घ्या की तुम्ही ते चिन्ह देताय. यानंतर पुढचं वाक्य म्हणजे आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. हे होकारार्थी वाक्य तुम्हाला करायचं आहे नकारार्थीमध्ये. वाक्य पुन्हा ऐका. आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. आता कमी आहेत, कुठलंही वाक्य जेव्हा असं येतं तेव्हा ते वाक्यामधलं जे कमी हा जो एक शब्द आहे आणि आहेत हा जो शेवटचा शब्द आहे हा पाहणं या ठिकाणी गरजेचं ठरतो, कारण विरुद्धार्थी शब्द म्हणजे अपोजिट वर्ड आणि त्यातला शेवटचा शब्द कुठला आहे ह्याच्यावरती हे वाक्य डिपेंड असतं. त्यामुळे उत्तर असं येणार, आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे जास्त नाही.
कमीचं अपोजिट शब्द जास्त आहे, त्यामुळे तो जास्त झाला, आणि आहेचं नाहीच झालं, त्यामुळे नकारार्थी करायचं होतं. नकारार्थी होकारार्थीचं नकारार्थी झालं, उत्तर आलं जास्त नाहीत. तर या ठिकाणी आपला पहिला चॅप्टर पहिला पाठ आपला संपतोय. पुढे जाऊया दुसऱ्या पाठाला.